नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत बाळाला उन्हाळ्यात मी काय देते. बाळ आहार चेंज करणं खूप गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये, नाही तर बाळाला असतं ना किती लवकर आजारी पडू शकतात, ऊन वगैरे लागू शकतं. म्हणून बाळाला आतून थंड ठेवणं फार गरजेचं आहे. काय देते मी उन्हाळ्यामध्ये बाळाला खायला, त्यातला एक पदार्थ तुमच्यासोबत मी शेअर करते. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सगळे फायदे वगैरे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करत आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर पहा, इथे मी नाचणी घेतलेली आहे, ती आपल्याला साफ करून घ्यायची आहे. त्यामध्ये अगदी बारीक बारीक असे मातीचे खडे असतात, त्यामुळे आपल्याला ती सगळी साफ करून घ्यायची आहे व्यवस्थित, नाही तर बाळाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि अगदी 7 ते 8 पाण्याने आपल्याला ती धुवून घ्यायची आहे, कारण त्यामध्ये जो काळपटपणा असतो तो सगळा निघून जायला पाहिजे. त्याच्यामुळे 7-8 पाण्याने आपल्याला ती धुवून घ्यायची आहे. मी टोपल्यामध्ये इथे पाणी घेतलं आहे, कारण की आमच्याकडे बोरचं पाणी असल्यामुळे प्यायचं पाणी मी असं टोपल्यात भरून ठेवलं होतं आणि त्याने आता मी धुवून घेत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाचणीचे खूप सारे फायदे आहेत. कॅल्शियम आहे याच्यामध्ये खूप सारं, आणि उन्हाळ्यामध्ये खूप उष्ण असतं, त्याच्यामुळे बाळाला हे आतून थंड ठेवतं. त्याच्यामुळे नाचणी सत्व बाळाला उन्हाळ्यामध्ये देणं फार गरजेचं आहे. एक आई म्हणून असतं ना, एक आई म्हणून माझी ना प्रत्येक गोष्टीबद्दल सर्च खूप सारं करत असते मी माझ्या बाळाच्या जेवणाबद्दल. त्याच्यामुळे आता इथे मी नाचणी धुवून घेतलेली आहे 7 ते 8 पाण्याने, आणि आपल्याला ही 5 ते 6 तास आपल्याला भिजत ठेवायची आहे. 5 ते 6 तास भिजत ठेवल्यानंतर ती काढायची आणि अशी एका कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे. याच्या अगोदर पण मी व्हिडिओ शेअर केला होता, पण तो हिवाळ्यात होता. आता नाचणी उन्हाळ्यात देणं तर फार गरजेचं आहे आपल्याला. याने बाळाचं वजन वाढायला मदत होते. बाळ काही खात नसेल ते देखील बाळ आवडीने खातं. याचे वेगवेगळ्या रेसिपीज देखील आहेत आपल्याला. बाळाने अशी नाही खाल्ली तर तशी आपण त्याला बनवून देऊ शकतो. खूप सारे प्रकार आहेत. आणि इथे मी रात्रभर ते बांधून ठेवलं होतं, आणि त्याला असे छान असे मोड त्याला आलेले आहेत. आणि मोड आलेले नसणे आपल्या बाळासाठी जास्त फायदेशीर असते. उन्हाळ्यामध्ये बाळाचं पचनक्रिया ही मंदावत असते, त्याच्यामुळे आपल्याला ही त्याला मोड आणून द्यायची असते. मोड आलेली नाचणी का द्यायची, तर बाळाला ना पचायला सोपी जाते, त्याच्यामुळे आपल्याला ती मोड आणून द्यायची आहे. अगदी 6 महिन्यापासून तर अगदी 1, 2, 3 वर्षापर्यंत किंवा आपण देखील ही नाचणी खाऊ शकतो. आणि याचं पीठ कसं बनवायचं ते देखील आपण पाहणार. त्याला छान इथे मोड आणून घेतले आहेत, मी रात्रभर बांधून ठेवली होती. आणि आता आपण याला सुकायला टाकत. अशी पण चाळणीमध्ये तुम्ही ठेवू शकता, पण याला जरा जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे मी काय करते, याला ना असं एखाद्या कपड्यामध्ये वगैरे उन्हामध्ये सुकायला ठेवलं की लवकर होऊन जाते. आपलं काम पण जरा लवकर पटापट होतात. त्याच्यामुळे मी याला बाहेरच सुकायला ठेवते आता. आणि पाहत असाल की ते छान असे मोड आहेत. अगदी 1-1.5 तासामध्ये ना ही नाचणी सुकून जाते, जास्त वेळ लागत नाही. आणि असं प्रिपेरेचं आपण केलं ना, म्हणजे प्रिपरेशन आपण केलं ना बाळाच्या जेवणाचं, तर काय होतं ना, सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला कामं वगैरे असेल ना, तर त्यांना पटपट खायला हे बनवून देता येतं. आणि बाळाच्या जेवणाबद्दल कुठलाही हलगर्जीपणा होत नाही. असं काही असेल तर पटकन आपण बाळाला देऊ शकतो. आणि नाचणीमध्ये खूप सारं कॅल्शियम असतं, त्यामुळे बाळाचे दात मजबूत होतात. बाळाचं वजन वाढीस देखील आपल्याला हेल्पफुल ठरतं. त्याच्यामुळे बाळाला जरूर द्या. आणि बाळाला जे काही असतं ना, म्हणजे आतून ते थंडवाट ठेवतं, बाळाचं शरीर थंड ठेवतं उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला बाळाला नाचणी सत्व हे देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाला नक्कीच नाचणी सत्व जे माझ्या बाळाला खायला देते ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते. पण बऱ्याच गोष्टी माझ्याकडून शेअर करणं होत नाही, कारण की मला व्हिडिओज बनवून होत नाही. त्याच्यामुळे पण जे शक्य आहे ते देते, कारण की मला असं वाटतं की जे माझं बाळ खातं त्याचं छान हे होतं ते तुमच्यासोबत शेअर करावं. एका आईला नवीन मदत होईल, त्याच्यामुळे शेअर करत असते. आणि बघा, इथे नाचणी मी इथे सुकायला टाकलेली आहे. अगदी 1-1.5 तासामध्ये ती पूर्ण सुकून जाते, त्याला जास्त काही वेळ लागत नाही. आणि असेच मी नवीन अजून व्हिडिओ शेअर करत राहणार आहे. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. आणि रोज मी नवीन शॉर्ट्स व्हिडिओ टाकत असते त्याच्यामुळे. आणि नाचणी आपली इथे सुकलेली आहे, चांगली ड्राय झालेली आहे. 1-1.5 तासामध्ये ती छान सुकून जाते. आता मी हिला पुन्हा साफ करते, का तर सुकायला टाकली होती. एखादं वाऱ्याने काही गेलं असेल, खडा वगैरे काही माती मी, त्याच्यामुळे पुन्हा मी याला साफ करून घेत आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ही एखाद्या कढईमध्ये टाकून ना ती आपल्याला छान अशी क्रिस्पी म्हणजे असतं ना, छान अशी भाजून घ्यायची आहे, पूर्ण ड्राय करून घ्यायची आहे ती आपल्याला, जेणेकरून आतमध्ये ओलावा नको राहिला. आणि आता आपल्याला कसं कळणार की ही कशी भाजली आहे किंवा काही. जास्त करपट करायची नाही. जर करपट बनवली ना तर बाळ खात नाही. त्याच्यामुळे हिला आपण एक मध्ये मध्ये तिला हलवत राहायचं, नाही तर करपून जाते. गॅस आपला हा स्लोच ठेवायचा, गॅस आपल्याला खूप फास्ट ठेवायचा नाही आहे. आणि ती थोडीशी जण भाजली ना की तिचा असं छान असं एक सुगंध येतो, छान असा मस्त वास तिचा येतो. आणि जर नसेल तुम्हाला कळलं तर थोडीशी खाऊन बघायची, जेणेकरून आपल्याला कळतं की अरे नाचणी आता भाजलेली आहे इथे. आणि आपण हिला आता काढू शकतो, गॅस बंद करू शकतो. त्यामुळे एक 10-12 मिनटं लागतात स्लोवरती, जास्त वेळ देखील त्याला लागत नाही. आणि असं ना, मी खूप साऱ्या रेसिपीज माझ्या दुसऱ्या चॅनलवर पण अपलोड केलेल्या आहे. जे माझं रेसिपीचं चॅनल आहे, 6 महिन्याच्या बाळापासून तर 1 वर्षाच्या बाळापर्यंत काय द्यायचं ते देखील तुम्ही पाहू शकता.
त्याचं नाव आहे VRB रेसिपीज म्हणून. तिथे खूप साऱ्या रेसिपीज आहेत, ते देखील पाहू शकता. आणि मला प्रत्येक वेळेस असं वाटतं की मी अजूनपर्यंत माझ्या बाळाला मीठ दिलं नाही. मला बऱ्याचशा जणांचा टोमणे मला ऐकावं लागले किंवा काय काय मला ऐकावं लागलं, पण माझं बाळ आता 1 वर्षाचं होणार आहे, त्याच्यामुळे मी त्याला अजूनपर्यंत मीठ दिलं नाही. मीठ कुठल्याच पदार्थामध्ये आपल्याला बाळाला टाकायचं नाही, जेणेकरून मीठ जर तुम्ही वापरणार जेवणामध्ये बाळाच्या 1 वर्षाच्या खाली, तर बाळाला किडनीला त्रास होऊ शकतो. आणि इथे आपली आता नाचणी ही भाजून झालेली आहे, तिला आता आपण मिक्सरमधून काढून घेऊयात. आणि खरंच बाळ ना खूप खूप आवडीने खातं. तुम्ही तुमच्या बाळाला हे नक्की ट्राय करा. काय होतं, उन्हाळ्यात आपलं स्वतःला देखील जेवण मात्र कमी खाल्लं जातं, तुम्हाला माहिती असेल. लिक्विड टाईप आपल्याला काहीतरी हवं असतं. जरी तुमचं बाळ 1 वर्षाचं जरी असेल, तो काही खात नसेल ना, त्याला तुम्ही एक लिक्विड टाईप देण्याचा प्रयत्न करा, बाळ नक्कीच खाईल. आणि बाळाला नाचणीसत्व द्या, तो नक्कीच खाईल. आणि ते मी सगळं आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात. बाळा वाजू नको. आणि आमचं वैसोर बाळासोबत खेळताना चालू असतं, त्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंडला जरा आवाज येईल. आणि इथं माझं मिक्सरला हे वाटून झालेलं आहे. आणि मैत्रिणी, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, कसे वाटतात, तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजेत, ते देखील मला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता. तुमचं खूप छान असं वाटतं, जो वास असतो ना, तुम्हाला खूप आवडतो. आणि नाचणी बाळच काय, आपण मोठे देखील खाऊ शकतो. नाचणीचं आंबील वगैरे पण आपण बनवू शकतो उन्हाळ्यामध्ये, आपल्यासाठी पण खूप छान आहे. तुम्ही विचार करा, बाळासाठी किती तो त्याला थंड वाजत असेल त्याच्या शरीराला. आणि असतं ना, माझं कुठलंच काम असं परफेक्ट होत नाही. बाळ मध्ये मध्ये उठत असतं किंवा काही ना काहीतरी चालूच असतं. बाळ आता पण झोपेतून उठलेलं आहे, मग त्याला मला घ्यावं लागलं होतं आणि मला व्हिडिओ वगैरे बंद करावं लागलं होतं, मग ते करायचं वगैरे. आणि आता पण व्हॉइस ओव्हर करते, तो आता माझ्या बाजूलाच आहे. आणि इथे पीठ वाटून झालेलं आहे. आणि असं नंतर आपल्याला त्याला चाळून घ्यायचं आहे. चाळून का घ्यायचं, 6 महिन्याच्या बाळापासून आपण हे द्यायला चालू करतो ना. चाळून एखादा जर कण राहिला वगैरे तर बाळाच्या घशात अडकू शकतो, त्यामुळे कुठलीच बाळाबद्दल रिस्क घ्यायची नाहीये. तर वेळ लागला तरी चालेल, पण चाळून पीठ घ्या तुम्ही. आणि आता आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे एका भरणीमध्ये. हे पीठ तुम्हाला महिनाभर कसंही टिकतं, फक्त एका हवाबंद डब्यामध्ये झाकून ठेवा, जेणेकरून ते जास्त दिवस जाईल, त्यात जाळ्या वगैरे होणार नाहीत. आणि तुम्ही वर्किंग वुमन असाल वगैरे किंवा घरी जाता पण टाईम भेटत नाही, तुम्ही असे सॅरेलॅक्स वगैरे बनवून ठेवत जा, जेणेकरून बाळाला आपण पटकन देऊ शकतो. आणि बाळासाठी ते हेल्दी आणि पौष्टिक देखील असेल. आणि नाचणीने बाळाचं वजन देखील वाढायला मदत होते. त्याच्यामुळे माझ्या बाळाला अगदी 6 महिन्यापासून मी त्याला नाचणी देते. आणि छान याला डब्यामध्ये भरून ठेवते. याची रेसिपी वगैरे ना पण करणं अगदी इझी आहे, 2 मिनिटात होऊन जाते. पण हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी इथे तुमच्यासोबत काही शेअर करत नाही. याची ऑलरेडी एक रेसिपी मी शेअर केली आहे. आणि एवढं जरी आपण बाळाला दिलं चमच्यावर पाण्यामध्ये उकळून, ते बाळाला अगदी पोटभरीचं होऊन जातं. आणि याचा लवकरच मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला खाली देणार आहे. आणि हो, अशात नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कोणते व्हिडिओ पाहिजे तुम्हाला, अजून कुठले व्हिडिओ हवे ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा. मी ह्या चॅनलवरती माझे असं ना मदरहूडची जर्नी तुमच्यासोबत शेअर करत असते. बाळाला काय खायला देते, काय नाही, ते सगळं रुटीन, आमचं डेली रुटीन मी या चॅनलवरती शेअर करत असते. आणि माझं दुसरं रेसिपीचं देखील चॅनल आहे VRB रेसिपीज म्हणून, ते मी त्या चॅनलवरती सगळ्या रेसिपी टाकत असते. चला भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.